पेपर लीक होणं ही केवळ एक घटना नाही आहे, तर या सरकारमधला एक पॅटर्न बनलेला आहे. 10 वर्षामध्ये 89 वेळा पेपर लीक होण्याची घटना घडते आणि 48 परीक्षा रद्द करून पुन्हा घ्याव्या लागतात. हे या सरकारच्या काळातलं शिक्षण खात्याचं रिपोर्ट कार्ड आहे. 22 लाख विद्यार्थ्यांना नीटची परीक्षा पुन्हा द्यावी लागणार आहे, कारण पेपर लीक झाल्यामुळं तो रद्द करण्याची नामुष्की नॅशनल टेस्टिंग एजन्सीवरती आलेली आहे. पण मूलभूत प्रश्न हा आहे की जे पेपर फुटी करणारे हे माफिया आहेत, त्यांना सरकारी व्यवस्थेची किंवा कायद्याची अजिबातच भीती किंवा धाक का वाटत नाही आहे. तर त्याचं उत्तर जे आहे ते या उदाहरणामध्ये दडलेलं आहे. 2024ला ज्यावेळी नीटचा पेपर लीक झालेला होता आणि बराच गोंधळ झाला, त्यावेळी NTA चे डायरेक्टर होते सुबोध कुमार सिंग. त्यावेळी विद्यार्थी आणि पालकांच्या रोषानंतर आणि वाद बराच वाढल्यानंतर एक तात्पुरती कारवाई म्हणून या नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या प्रमुखांना हटवण्यात आलं. पण हटवून त्यांना पुढं काय केलं गेलं, तर उलटं त्यांना नंतर बक्षीस मिळालं. म्हणजे जानेवारी 2024मध्ये ही घटना होते आणि जेव्हा उचलबांगडी झाली त्याच्यानंतर 8 ते 10 महिन्यामध्ये डिसेंबर 2024मध्ये ते रुजू होतात छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांचे प्रिन्सिपल सेक्रेटरी म्हणून आपल्या होम कॅडरमध्ये छत्तीसगडमध्ये. म्हणजे या देशातल्या अधिकाऱ्यांसाठी एखाद्या मुख्यमंत्र्याचा प्रिन्सिपल सेक्रेटरी बनणं ही किती महत्त्वाची गोष्ट असते, त्यांच्यासाठी हे किती प्रमोशन आहे, हे काही वेगळं सांगायची गरज नाही आहे. पॉलिटिकल सर्कलच्या, पॉवर सर्कलच्या तुम्ही इतक्या जवळ असणं आणि इतक्या महत्त्वाच्या पदावरती असणं हे एक प्रकारे बक्षीस असतं. म्हणजे ही साधीसुधी अपॉइंटमेंट नाही आहे. म्हणजे त्यांना या सगळ्या वादामुळं हटवावं लागलेलं आहे, तर आता कुठं ठेवायचं म्हणून एखादी पोस्ट दिलेली आहे, साईड पोस्टिंग, असं नाही आहे. तर त्यांना थेट मुख्यमंत्र्यांचे प्रिन्सिपल सेक्रेटरी म्हणून नेमलं जातं. याच्यातच तुम्हाला कळेल की पेपर फुटीबद्दल हे सरकार किती गंभीर आहे. आणि मुळात ही जी सगळी व्यवस्था आहे, वारंवार पेपर लीक करणारी, त्यांना या सरकारच्या कायद्याचा धाक का वाटत नाही. एरवी अमित शहा असतील, पंतप्रधान मोदी असतील, त्यांची इतकी भीती देशातल्या विरोधकांना वाटते की जरा त्यांनी विरोधाचा आवाज काढला तर त्यांच्या विरोधात ED, CBI, इन्कम टॅक्स सगळे दारात हजर होतील. मग वारंवार विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्या या पेपरफुटी माफियांना धडा शिकवण्यासाठी एकही गोष्ट मोदी शहा करूच शकत नाही आहेत का? किंवा तशी भीतीच या पेपरफुटी करणाऱ्यांना उरलेली नाही आहे का? हा याच्यातला मूलभूत प्रश्न आहे. आणि देशातली इतकी महत्त्वाची परीक्षा आहे राष्ट्रीय पातळीवरती, 2017मध्ये नॅशनल टेस्टिंग एजन्सीची स्थापना मोदी सरकारनं एक कायदा करून केलेली आहे. हे लक्षात घ्या की म्हणजे ही परीक्षा याच्या आधी मेडिकल ॲडमिशन्स प्रत्येक राज्याच्या प्रवेश परीक्षा होत होत्या, त्याच्यातनं काही ॲडमिशन्स होत होते आणि केंद्रीय परीक्षा ज्या आहेत त्या AIPMT किंवा CBSE सारख्या संस्थांच्या माध्यमातून त्यावेळी होत होत्या. आता कायदा करून जर तुम्ही ही सगळी परीक्षा व्यवस्था हातामध्ये घेताय, तर ती नेमकी कशासाठी? अशा पद्धतीचे पेपर लीक वारंवार करून तुम्ही पूर्णपणे एज्युकेशन सिस्टीम जी आहे तिचं गांभीर्य कमी करून टाकताय. आणि होतं काय की जेव्हा अशा पद्धतीनं पेपर लीक होतो तेव्हा सगळ्यात मोठा फायदा कोणाचा होतो, तर तो प्रायव्हेट कोचिंग करणाऱ्या आणि अशा माध्यमातून नफेगिरी करणाऱ्या संस्था चालकांचा होतो. आजसुद्धा बघा तुम्ही, काल पेपरफुटी झाली, पेपर रद्द करण्याची वेळ आली आणि आज अनेक वर्तमानपत्रामध्ये या खाजगी क्लासेसनी चक्क जाहिरात छापलेली आहे. पुन्हा एकदा नव्या परीक्षेसाठी सज्ज व्हा, फी भरा आणि आमच्याकडे ॲडमिशन घ्या, असं इतक्या बिनधास्तपणे हे कोचिंग क्लासेसवाले म्हणू शकतात. कारण त्यांना माहिती आहे की ही सगळी व्यवस्था जी आहे ती आपल्यासाठीच तयार झालेली आहे. आणि किती गंभीर प्रकारे बघा की कालचा जो पेपर फुटलेला आहे त्याच्यामध्ये एकतर आपल्या नाशिकचं, महाराष्ट्राचं कनेक्शन आहे. शुभम खैरनार नावाचा एक 30 वर्षांचा युवक जो स्वतःसुद्धा कधीकाळी नीटची तयारी करत होता, त्याला पुण्यातल्या त्याच्या एका असोसिएट्सकडनं हा पेपर मिळाला. 10 लाख रुपयांना त्यानं हा पेपर विकत घेतला. आता हा पेपर म्हणजे गेस पेपर होता की ओरिजिनल पेपरचीच कॉपी होती हे अजून तपासात कळलेलं नाही आहे. पण तिथून नंतर हा पेपर जो आहे म्हणजे त्यानं त्याची सॉफ्ट कॉपी बनवली 15 पेजेसची आणि प्रायव्हेट माफिया नावाचा एक व्हॉट्सॲप ग्रुप तयार होतो आणि त्याच्यामध्ये देशातल्या अनेक राज्यातल्या
संस्था चालकांना, प्रायव्हेट कोचिंग क्लासेसवाल्यांना हा पेपर पोहोचतो, तो देखील एका ठराविक किमतीमध्ये. आणि या सगळ्या नेटवर्कमध्ये जेव्हा हा एक मेसेज वारंवार सर्क्युलेट होऊ लागला, तेव्हा आय टी सेलला कुठंतरी शंका आली आणि त्याच्यानंतर मग हा प्रकार जो आहे तो उजेडात आलेला आहे. पण मुळात प्रश्न हा आहे की त्या 30 वर्षांच्या युवकाला पेपर देणारा जो व्यक्ती आहे, हा जो कोणी असोसिएट म्हणून बातम्यांमध्ये सांगितला जातोय, तो सरकारी व्यवस्थेतलाच असल्याशिवाय हे शक्य आहे का? हा पेपर मिळतो कुठून नेमका त्यांना? आणि या सगळ्यामध्ये एक लक्षात घ्या की इतकी महत्त्वाची परीक्षा आहे, ती आपण कॉम्प्युटराइज्ड पद्धतीनं ऑनलाईन का घेऊ शकत नाही? बाकीच्या परीक्षा ज्या आहेत त्या अशा पद्धतीनं होतात. मग आपल्याकडं आपण न्यू इंडिया, डिजिटल इंडिया हे जे गोडवे गातो, ते नेमके कशासाठी? विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी इतका खेळ होत असताना सुद्धा आपल्याला एक साधी परीक्षा नीट घेता येत नाही आहे का? अजूनही आपल्याला कागद आणि पेन अशाच पद्धतीने ही परीक्षा का घ्यावी लागते आहे? 2024ला जेव्हा या सगळ्या संदर्भात घोळ झालेला होता, राधाकृष्णन यांची एक समिती या संदर्भात नेमण्यात आलेली होती, प्राध्यापक राधाकृष्णन, आणि त्यांनी काही शिफारसी त्यावेळी सुचवलेल्या होत्या. त्यांनी असं सांगितलेलं होतं की ही परीक्षा तातडीनं ऑनलाईन मोडवरती नेली पाहिजे. एकाच वेळी शक्य नसेल तर किमान टप्प्याटप्प्यानं ती केली पाहिजे आणि ॲडॉप्टिव्ह टेस्टिंग पद्धतीचा अवलंब केला पाहिजे. जेईई मेन आणि जेईई ॲडव्हान्स परीक्षे पद्धतीप्रमाणे 2 टप्प्यामध्ये ही परीक्षा आपल्याला घेता येईल, असं सगळं त्यांनी सांगितलेलं होतं. पण या सगळ्याची अजूनही अंमलबजावणी जी आहे ती केली गेलेली नाही आहे. आणि डिजिटली सुरक्षित राहू शकेल अशा पद्धतीनं हा पेपर आपण मुळात कंडक्ट का नाही करू शकत, हा याच्यातला महत्त्वाचा प्रश्न आहे. काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनी या सगळ्या संदर्भात काय आरोप केलेले आहेत, ऐका. नीट का पेपर फिर लीक हो गया है, परीक्षा रद्द हो चुकी है, कैंसिल हो गई है। इस बार 22 लाख स्टूडेंट्स ने नीट का एग्जाम दिया था। ये बच्चे दिन रात मेहनत करते रहे, खपते रहे, माँ बाप ने कोचिंग कराई, इम्तिहान देने गए, खर्चा हुआ, सब कुछ हुआ, लेकिन नतीजा क्या है? पेपर लीक हुआ, परीक्षा कैंसिल हुई। शायद फर्जी डिग्री वालों से शिक्षा के संबंध में गंभीरता की आशा ही करना बेमानी है। और धर्मेंद्र प्रधान जी जो मंत्री बने हुए हैं, उनको अपने पद पर रहने का कोई नैतिक अधिकार ही नहीं है। असल में इन सब के बच्चे तो मजे से विदेश में पढ़ रहे हैं, इसलिए देश के बच्चों का भविष्य चौपट होता देखकर इनके चेहरे पर शिकन नहीं आती है, इनका दिल नहीं पसीजता है। एक इम्तिहान, सिर्फ एक एग्जाम बिना पेपर लीक के ये लोग करा नहीं सकते और विश्वगुरु बनने का ढोल पीटते रहते हैं। लेकिन सवाल एक और है, और इस बात का है कि पेपर लीक माफिया के हौसले इतने बुलंद कैसे, उनको कानून और सरकार का डर क्यों नहीं? और इसका सिर्फ एक जवाब है, क्योंकि यही बीजेपी वाले उनका संरक्षण करते हैं। वो पेपर लीक माफिया का इन सब लोगों से संबंध है, इन्हीं के भाई बंधु सखा हैं वो। असल में बच्चों का भविष्य दांव पर रहे तो रहे, इससे मोदी जी को क्या मतलब है? वो रोड शो करके हाथ हिलाने में, 100 गाड़ियों का काफिला निकालने में व्यस्त है। आता खरं तर इतक्या मोठ्या वादानंतर आणि ज्यावेळी अशा पद्धतीची नामुष्की ओढवलेली आहे, लक्षात घ्या की हे 22 लाख विद्यार्थी म्हणजे काही रोबो नाही आहेत. त्यांनी वर्षभर इतका प्रचंड मानसिक ताण सहन करून, अभ्यासाचं ओझं सहन करून, स्पर्धेचं एक जे दडपण असतं ते सहन करून या परीक्षेची तयारी केलेली असते. या सगळ्या त्यांच्या प्रक्रियेमध्ये पालक सहभागी असतात आणि आता पुन्हा त्यांना ही परीक्षा रद्द झाल्यामुळं नव्यानं मनस्तापाला सामोरं जावं लागणार आहे. त्याची भरपाई नेमकं कोण देणार आहे? जर दुसरं कुठलं सरकार असतं तर आत्तापर्यंत शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा मागितला गेला असता. कारण हे पहिल्यांदा झालेलं नाही आहे, याच्या आधी पण झालेलं आहे. पण काल जेव्हा माध्यमं शिक्षण मंत्र्यांना प्रश्न विचारत होती तेव्हा ते पळून चाललेले होते तिथून काही न बोलता. कारण पश्चिम बंगालच्या निवडणुका आणि इतर गोष्टींसाठी त्यांना वेळ आहे. निवडणुका आणि केवळ निवडणुका हाच जणू या सरकारसाठी कार्यक्रम बनलेला आहे आणि त्याच्यामुळं शिक्षण मंत्र्यांच्याकडं हे याच्याबद्दल उत्तर द्यायला वेळ नाही आहे. काय म्हणाले, ऐका. नीट की अव्यवस्था हुई थी, मैं मुंह छुपा के नहीं भागा था, मैंने उसके लिए जिम्मेवारी ली थी और उसको हमने सुधारा। सर पेपर लीक पे क्या बोलेंगे? सर पेपर लीक पे सर सीबीआई इंक्वायरी की जांच। त्यामुळे एकीकडे प्रत्येक परीक्षा आली की परीक्षा पे चर्चा करत विद्यार्थ्यांना उपदेशाचे डोस पाजायला तयार असणारे पंतप्रधान हे स्वतः त्यांच्या सरकारमध्ये एक परीक्षा नीट घेऊ शकत नाही आहेत का? आणि इतकी महत्त्वाची परीक्षा की ज्याच्यातून आपले देशातले भावी डॉक्टर तयार होणार आहेत, त्यांचा जर या एज्युकेशन सिस्टीमवरचा विश्वास उडला तर त्याची भरपाई नेमकी कशानं होणार आहे, याच्याबद्दल खरं तर विचार करण्याची वेळ आहे. आणि त्यामुळं
या सगळ्याबद्दल अनेक राजकीय प्रश्नसुद्धा उपस्थित होत आहेत. अरविंद केजरीवाल, कपिल सिब्बल यांनी सुद्धा या संदर्भात काही आरोप सरकारवरती केलेले आहेत. ऐका. सबसे पहले मैं उन लाखों बच्चों को और उनके पेरेंट्स को अपनी तरफ से पूरी संवेदना देना चाहता हूं जो इस परीक्षा के रद्द होने से प्रभावित हुए हैं. मैंने भी अपनी जिंदगी में आईआईटी का पेपर दिया था पहले, फिर सिविल सर्विसेज का पेपर दिया था. मैं जानता हूं कि किस तरह से कठोर तपस्या करनी पड़ती है. हमारा एक छोटा सा घर होता था वहां पे हिसार में, ऊपर एक छोटा सा कमरा बनवा लिया था. 24 घंटे उस कमरे में बैठा मैं तैयारी करता रहता था. फॉर्चुनेटली उन दिनों में पेपर लीक नहीं हुआ करते थे. इतना गरीब परिवार होते हैं वो गरीब परिवार, कोचिंग इतनी महंगी है. कोचिंग करने के लिए कई लोग दिल्ली आके रुकते हैं, दिल्ली में किराए की जगह लेते हैं बच्चे. अपने माँ बाप, कई लोगों के माँ बाप अपनी सोना गिरवी रख देते हैं, जमीन बेच देते हैं बच्चे को कोचिंग कराने के लिए. और उसके बाद अगर पेपर लीक हो जाए तो उससे बड़ा मैं समझता हूं कि धोखा किसी के साथ नहीं हो सकता. और ये नीट का पेपर पहली बार लीक नहीं हुआ. मेरे ख्याल से एक बार 17 में हुआ था, एक बार 21 में हुआ था, फिर एक बार 24 में हुआ था और एक बार अब लीक हुआ है. 4 बार पेपर लीक हो चुका. तो पेपर ऐसे तो लीक होते नहीं है. इसका मतलब बहुत बड़े स्तर के ऊपर कुछ ना कुछ तो कल्यूजन है, मिली भगत है, पॉलिटिकल पेट्रोनेज है. मैं ये जानना चाहता हूं जिन्होंने 2017 का पेपर लीक किया था वो आज कहां हैं? उनको सजा मिली? जिन्होंने 2021 का पेपर लीक किया था उनको सजा मिली? जिन्होंने 2024 का पेपर लीक किया सबकी बेल हो गई, सारे बाहर हैं. सबको कह दिया गया अब अगले पेपर के लीक करने की तैयारी करो. और वो कर रहे हैं. पेपर लीक पे लीक पे. ये चल क्या रहा है इस देश के अंदर? और मैं पूरी जिम्मेदारी के साथ कहता हूं सरकार चलाना कोई आसान काम नहीं है. सरकार चलाना बहुत मुश्किल काम है. जिन लोगों से एक पेपर ठीक से नहीं होते बिना लीक करवाए वो सरकार क्या चलाएंगे? मिले हुए हैं ये लोग. इट इज अ केस ऑफ कंप्लीट कल्यूजन. लाखों करोड़ों बच्चों के भविष्य के साथ खिलवाड़ किया जा रहा है. उन सब बच्चों के साथ मेरी संवेदनाएं हैं और मैं उन सब बच्चों को बोलना चाहता हूं कि सड़कों के ऊपर उतरना पड़ेगा. यह सरकार केवल और केवल जन आंदोलन की भाषा समझती है और केजरीवाल आप लोगों के साथ है. 2024 में लीक, 2026 में लीक, इसका जिम्मेदार कौन है? प्रधानमंत्री जी को इसके बारे में मन की बात करनी चाहिए ना बच्चों के साथ कि लीक क्यों हो रहे हैं. और मतलब कि पिछले 10 सालों में 4 बार नीट पेपर, और इसी एग्जाम के द्वारा क्या बनते हैं? आपके हमारे इलाज होते हैं उन्हीं डॉक्टरों के साथ. और ये लीक पेपर तो पकड़ा गया, जहां नहीं पकड़े गए. व्यापम क्या था? हुआ कुछ उसका? किसी का इस्तीफा लिया? अभी ये जिम्मेदारी किसी को सौंप, जिम्मेदारी कहेंगे कि कौन जिम्मेदारी लेगा इसका? शिक्षा मंत्री तो लेंगे नहीं, ठीक है ना? तो कौन लेगा? मतलब कि छोड़िए लीक की बात, छोड़ दीजिए नीट पेपर की बात, छोड़ दीजिए. 65 से 70 एग्जाम पेपर लीक हुए हैं नेशन वाइड 2019 में. 65 से 70 एग्जाम पेपर लीक हुए हैं. मैं 2019 की बात कर रहा हूं. वो बोलता है इसके बारे में, वो चर्चा होती है. There is a very serious problem in our examination system. This is not just a question of NEET, it is in all the major examinations. The minister has blamed everybody except himself. I don't even think he understands the fundamentals of what is going on here. There are millions of students in this country who are extremely concerned at what is going on and who are convinced that the Indian examination system is a fraud. That is what is at stake here. Millions of people believe that if you are rich and if you have money, you can buy the Indian examination system. त्यामुळं थोडक्यामध्ये शिक्षणाच्या या सगळ्या व्यवस्थेचं एक मार्केट
पूर्णपणे धंदा करून टाकल्यामुळं वारंवार अशा पद्धतीनं पेपर फुटीचे प्रकार घडत आहेत आणि सरकारचा कसलाही धाक, सरकारची भीती या पेपरफुटीवाल्यांना त्यामुळंच नाही आहे, कारण मुळात त्याचे लाभार्थी हेच सरकारी व्यवस्थेचा भाग आहेत. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आणि कमेंट्स नक्की करा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.